आज आपण बनवणार आहोत कटाची मिसळ। यासाठी लागणारे साहित्य आहे मटकी, कांदा, कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो, चटणी, हळद, गरम मसाला, कढीपत्ता, अद्रक, लसूण, नमक आणि तेल। सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकून घेऊन त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांद्याला तांबूस रंग आल्यानंतर त्यात आपल्याला हळद टाकून घेऊन मटकी छान स्वच्छ धुवून त्यात टाकून घ्यायची आहे। मटकी शिजेल इतपत पाणी टाकून घेऊन 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। यात नमक टाकायचं नाही। त्यानंतर खोबऱ्याचा मसाला तयार करून घ्या। खोबरं, अद्रक, लसूण छान बारीक दळून घ्यायचं आहे। मटकी छान शिजलेली आहे। आता कढईमध्ये मिसळसाठी जरा जास्तच तेल घ्यायचं। त्यात कढीपत्ता टाकून घेऊन कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचा मसाला टाकून घेऊन चटणी, हळद, गरम मसाला टाकायचा आहे। त्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला तेल सुटायला मदत होईल। नंतर आपण उकळलेली मिसळचं पाणी त्यात टाकून घेऊया। तर गरम पाण्यामुळे त्याला छान असं तेल वेगळं व्हायला मदत होईल। तुम्ही बघू शकतात छान अशी तर्री यायला सुरुवात झालेली आहे। त्यात मटकी टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपली मिसळ तयार आहे। हिला आता छान 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तुम्हीही बनवून बघा आणि कमेंटमध्ये येऊन मला नक्की सांगा आपली मिसळ कशी झाली आहे ते।